आम्ही सुरत स्टेशनवरून 1 वाजताची ट्रेन पकडली आणि आमचा द्वारकेचा प्रवास सुरू झाला. त्या गप्पा आणि प्रवासाचा आनंद घेत दुसऱ्या दिवशी दुपारी 2 वाजता आम्ही अखेर कानाच्या पावन द्वारका नगरीत पोचलो. स्टेशनबाहेर येताच आम्ही ऑटो पकडली आणि अवघ्या 10 मिनिटातच आम्ही हॉटेलवर पोचलो. रूमवर जाऊन मस्त फ्रेश झालो. प्रवासाचा सगळा थकवा दूर झाला आणि आता आम्ही निघालो द्वारकाधीशांच्या दर्शनासाठी. मंदिर उघडायला वेळ होता म्हणून आम्ही आधी गोमती घाटावर गेलो. तिथे मस्त फिरलो आणि छान छान फोटो काढले. अखेर 5 वाजले. मंदिरात मोबाईल आणि कॅमेरा न्यायला बंदी असल्यामुळे आम्ही आमचे फोन बाहेरच जमा केले आणि मग शांत चित्ताने गाभाऱ्यात जाऊन राजाधिराज द्वारकाधीशांचं अतिशय डोळे भरून सुंदर दर्शन घेतलं. मनातली सगळी चिंता मिटली. दर्शनानंतर आम्ही मंदिरात आलो आणि नशिबाने आम्हाला एका अत्यंत पवित्र क्षणाचे साक्षीदार होता आले. ते म्हणजे द्वारकाधीश मंदिरावरील 52 गजाचा ध्वज बदलताना पाहणे. वाऱ्याच्या वेगाने फडकणारा तो विशाल ध्वज आणि जय द्वारकाधीशांचा जयघोष. हा क्षण अनुभवताना अंगावर शहारे आले. आम्हाला अगदी शेवटच्या क्षणी गोमती घाटावरची महाआरती अनुभवता आली. पाण्यात पडणारं दिव्यांचं प्रतिबिंब आणि तो भक्तिमय माहोल आरती झाल्यानंतर आम्हीसुद्धा गोमती नदीत प्रेमाने एक दिवा लावून सोडला. पाण्यावर तरंगताना दिवा खूप सुंदर दिसत होता. त्यानंतर घाटावर संतपणे चालत पाण्यात बागडणाऱ्या माशांची गंमत पाहत आम्ही पुढे गेलो. शेवटी आम्ही जवळ असलेल्या बीचवर जाऊन बसलो. रात्रीच्या अंधारात त्या लाटांचा येणारा आवाज मनाला इतकी शांतता देत होता की बस इथंच बसून राहावं. इथला तो गार वारा अनुभवत आम्ही मस्त चमचमीत भेळ खाल्ली. कानाचं सुंदर दर्शन, गोमती घाटाची आरती, दीपदान आणि हा शांत बीच. अशा प्रकारे आमचा द्वारकेचा पहिला दिवस संपला. पुढच्या भागात आम्ही कुठे कुठे गेलो हे पाहण्यासाठी फॉलो करायला विसरू नका.